विशेष करून मागायला सांगतोय. जगाच्या गोष्टी आपण मागतोच, बरं होण्यासाठी कृपा मागतो, नौकरी मागतो, छोकरी मागतो, हम सब कुछ मांगते हैं. पण प्रभूला आपण काय मागितलेलं आवडतं ते आपण कधी पाहत नाही. जो प्रभु को अच्छा लगता है, जो हम उससे मांगे, वो विशेष रूप से हमें नहीं देगा काय. तो सांगतो तुम्ही हे मागा, आणि आपण ते मागितलं तर प्रभू देणार नाही, देईल. आणि त्याबरोबर सर्व गोष्टी देईल, कारण वचन तसंच सांगतं. एक गोष्ट त्यापैकी आहे, म्हणजे ज्ञान. काय सांगितलंय प्रभूचं? ज्ञान. जगाचं ज्ञान नाही, तर आत्मिक ज्ञान, देवाचं ज्ञान. बघा, याकोबाच्या पत्रात पहिला अध्याय वचन 5 आपण वाचू. जेम्स चॅप्टर 1 वर्स 5. आणि तुम्हातला कोणी जर ज्ञानाने उणा असेल, तर त्याने जो देव सर्वांना उदारपणे देतो व दोष लावित नाही, त्याच्यापाशी मागावे, म्हणजे ते त्याला मिळेल. पढ़े हिंदी में 1:5. वचन 5. पर यदि तुम में से किसी को बुद्धि की घटी हो, तो परमेश्वर से मांगे, जो बिना उलाहना दिए सबको उदारता से देता है, और उसी को दी जाएगी. आपण सर्वच ज्ञानाने ओढणे आहोत की नाही? पूर्ण कोणी आहे का? नाही. कारण आपल्या परिस्थितीनुसार, आपल्या वागण्यानुसार, आपल्या राहणीमानानुसार आपण सगळे उणे आहोत. कुठे ना कुठे आपण उणे पडतो. पूर्ण झाले असतो तर आपण इकडे नसतो, आपल्याला घेऊन गेला असता देव. तर काय मागायला सांगितलंय? ज्ञान. मग आपण ज्ञान म्हणजे काय ते पाहू, की खरं ज्ञान म्हणजे काय. हा विषय मी कोळीवाड्यात घेतलेला आहे, त्यामुळे तुमचं डबल होईल, वेगवेगळं मिळेल. ज्ञान कुठून येतं? तर यहोवाच्या मुखातून येतं. बुद्धी त्याच्या मुखातून येते. जगामध्ये बरीच ज्ञानं आहेत. ज्याप्रमाणे आपण वाढलो, आपण बालपणापासून बरीच ज्ञानं घेत वाढलो, नाही का? पण देवाचं वचन खऱ्या आणि खोट्या ज्ञानाची तुलना करतं. काय करतं? खरं ज्ञान काय आणि खोटं ज्ञान काय आपल्याला कुठे माहीत पडतं? देवाच्या वचनाद्वारे. आणखी कोणतंही असं पुस्तक नाही जे आपल्याला खऱ्या आणि खोट्या ज्ञानाची तुलना करून देईल. सायन्स आपल्याला काही देवाच्या ज्ञानाविषयी शिकवणार नाही, कारण सायन्स म्हणतं देव दिसला तर आम्ही सांगू देव आहे, दिसत नाही म्हणजे देव नाही. हालेलुया. इकडे याकोबाच्या पत्रातच खऱ्या आणि खोट्या ज्ञानाची तुलना केलेली आहे. याकोब की किताब में सच्चा ज्ञान और झूठा ज्ञान, इसका फ़र्क दिखाया है कि दुनिया में कितने प्रकार के ज्ञान हैं और प्रभु का ज्ञान कौन सा है. जर आपल्याला प्रभूचं ज्ञान मागायचं आहे, तर आपल्याला माहिती पाहिजे की मी काय मागतोय. आणि हे ज्ञान आवाजांच्या द्वारे येतं. कसं येतं? आवाज. म्हणजे आपण कोणता आवाज ऐकतो ते ज्ञान आपण घेतो. काय पाहतो, काय वाचतो, हम क्या पढ़ते हैं, हम क्या देखते हैं, मोबाइल में क्या देखते हैं, इधर क्या देखते हैं, उधर क्या देखते हैं, ये क्या कहता है, वो क्या कहता है, ये सब ज्ञान हम भर लेते हैं. उसमें से प्रभु का ज्ञान कौन सा है, वो हमें पवित्र वचन ही बताता है कि ये मेरा ज्ञान है. वचन 13 से पढ़िए 18 तक. याकोब पहला अध्याय, उसमें ही 13 से 18 तक. तीसरा अध्याय. हाँ,
3 अध्याय 13 ते 18. अध्याय 3 13 से 18 तक। तुम में ज्ञानवान और समझदार कौन है, जो ऐसा हो अपने कामों में अच्छे चाल चलन से उस नम्रता सहित प्रकट करे जो ज्ञान से उत्पन्न होती है। पर यदि तुम अपने अपने मन में कड़वी डाह और विरोध रखते हो तो सत्य के विरोध में घमंड न करना और न तो झूठ बोलना। यह ज्ञान वह नहीं जो ऊपर से उतरता है, वरन सांसारिक और शारीरिक और शैतानी है। क्योंकि जहाँ डाह और विरोध होता है वहाँ बखेड़ा और हर प्रकार का दुष्कर्म भी होता है। पर जो ज्ञान ऊपर से आता है वह पहले तो पवित्र होता है, फिर मिलनसार, कोमल और मृदु भाव और दया और अच्छे फलों से लदा हुआ और पश्चाताप और कपट रहित होता है। मिलाप करने वाले धार्मिकता का फल मेल मिलाप के साथ बोते हैं। तुम्हामध्ये ज्ञानी व समंजस असा कोणी आहे काय, त्याने ज्ञानाच्या लीनतेने आपल्या उत्तम वर्तणुकीद्वारे आपली कामे दाखवावी. मराठीत म्हण आहे, विद्या विनयेन शोभते. म्हणजे विद्या आहे आणि त्याबरोबर विनय असला तर त्याला शोभा असते. पण विद्या आहे पण मूर्खता असेल किंवा वागणं त्याचं बरोबर नसेल तर त्याला काही किंमत नाही. तसं डुकराच्या नाकामध्ये, डुकरिणीच्या नाकामध्ये नथ लिहिलेलं आहे ना नीतिसूत्रामध्ये, ती कशी दिसेल? कल्पना करून बघा की डुकराच्या नाकामध्ये नथ लावली आणि तो फिरतोय, घाणीनं भरले पण नथ आहे सोन्याची, त्याचा काय उपयोग? उसका कुछ उपयोग नहीं होगा. तर इथे लिहिले, तुम्हामध्ये ज्ञानी व समंजस असा कोणी आहे काय, तर त्याने ज्ञानाच्या लीनतेने आपल्या उत्तम वर्तणुकीद्वारे आपली कामे दाखवावी. खरं ज्ञान जे देवाकडून येणारं ज्ञान आहे ते आपली वर्तणूक बदलेल. मी तसाच राहणार नाही, माझ्यामध्ये रोज बदल होईल आणि माझी वर्तणूक सुधरेल, माझी कामं सुधरतील. बरोबर का? परंतु तुमच्या हृदयात जर कडू, मत्सर व भांडाळपण आहे तर तुम्ही ताठा मिरवू नका व खरेपणाविरुद्ध लबाडी करू नका. परंतु जे खरं ज्ञान नाही, खोटं ज्ञान आहे, ते माझ्यामध्ये काय उत्पन्न करील? कडू, मत्सर, हेवा ना, भांडाळपण, भांडणारं. काय कोण बोललं की चालला भांडायला, शेजाऱ्याने काय बोललं की चालला भांडायला. भांडाळपण म्हणजे सूड उगवण्याची वृत्ती, की त्याने मला असं केलं मी करणारच. तर तुम्ही ताठा मिरवू नका, तर त्याविरुद्ध गर्विष्ठपणा करू नका. खोट्या ज्ञानामध्ये बढाई मारू नका. तर खरेपणाविरुद्ध लबाडी करू नका. हे ज्ञान, आता जे वाईट फळ उपजवितं, जे मरण उपजवितं, ते ज्ञान कुठून येतं ते इथे याकोब सांगतो. हे ज्ञान म्हणजे तुमच्यामध्ये वाईट फळ उपजविणारं ज्ञान, हे वरून उतरून येत नाही. ये ऊपर से नहीं आता, ये आवाज ऊपर से नहीं आता. ज्ञानाला आपण आवाज म्हणू किंवा वाणी म्हणू. जो बुराई उत्पन्न करता है वो ज्ञान ऊपर से नहीं आता. तो कहाँ से आता है? ते तर पृथ्वीकडले. कुठले असते? जगाचे ज्ञान काय उत्पन्न करते? वाईट उत्पन्न करते. जगाचा आवाज आहे, आपण रोज ऐकतो की नाही? ऐकतो. दैहिक, देहाचं ज्ञान. देह आपल्याला सांगतो ना, आराम कर, मजा कर, वाटेल ते कर, मी माझा देव आहे, मला कोण बघतं, मी वाटेल ते बोलेन, मी वाटेल ते करीन. हे सगळं कसलं ज्ञान आहे? देह सांगतो की नाही? देह बोलतो ना. 3 प्रकारची ज्ञानं आहेत जी जगाकडून खालून येतात आणि सैतानाकडले
आहे. 3 प्रकारचे आवाज मरणाकडे घेऊन जातात. पहिला आवाज आहे जगाचा, दुनिया का आवाज. उसको क्या लगेगा, उसको क्या लगेगा, वो क्या बोलेंगे, समाज क्या बोलेगा, धर्म क्या बोलेगा, धर्म से निकाल देंगे. ये किसका आवाज आहे? देवाचा नाही, हा जगाचा आवाज आहे. मी असं केलं म्हणजे लोक मला बरे बोलतील, मी माझं नाव करेन. त्याने 10 लाख संपवले, मी 15 संपवेन. नाही, हे कुठलं ज्ञान आहे? आपण लोकांच्या विचारांबद्दल विचार करतो की लोक माझ्याबद्दल काय बोलतात. काहीही बोलू दे, मला काही फरक पडत, तुम्हालाही फरक पडला नाही पाहिजे. ते आहे पृथ्वीवरलं जगाचं ज्ञान, देहाचं ज्ञान, जे आपल्या ज्ञानेंद्रियाद्वारे आपल्याला प्राप्त होतं. आपण बघतो आणि तसं करतो, आपण ऐकतो तसं करतो, आपल्याला फिलिंग होते तसं आपण करतो. 5 ज्ञानेंद्रिय आपल्याला दिलेली आहेत, ज्याद्वारे आपण डिसिजन घेतो, रोज निर्णय घेतो की नाही? डोळा, नाक, कान, वास, स्पर्श, ह्याद्वारे आपण डिसिजन्स घेतो. आणि तिसरं ज्ञान आहे सैतानाकडलं, जे देवाच्या वचनांना थोडंसं बदलवतं आणि सांगतं असं कसं, असं नाही, असं. ते आहे कुठलं? सैतानाकडलं. हे आवाज आहेत, आपण रोज ऐकतो. लिहिलेले आहेत काय? नाही. आपण उठल्याबरोबर आपल्या कानात सुरू होतात. कोणत्या? ह्या कानात नाही, मधल्या कानात. चिंता येते नाही का? पृथ्वीवरलं ज्ञान काय सांगतं? त्याला कसं वाटेल, तिला कसं वाटेल, तो काय म्हणेल, समाज काय म्हणेल, धर्म काय म्हणेल, फादर काय बोलतील. हे कसलं आहे? पृथ्वीवरलं ज्ञान. दैहिक ज्ञान, मला काय पाहिजे, माझं बरं कसं होईल, दुसरं जाऊ दे, हे सगळं दैहिक ज्ञान. आणि तिसरं सैतानाकडलं, जो आपल्याला दोष लावतो. तू बरा नाही, तू काय कामाचा नाही, तुझ्याने काय होणार नाही. कोण सांगतो? हालेलुया. आणि देवाचं वचन बदलवून आपल्याला पापाकडे घेऊन जातो. पाप करायला कोण लावतो? ही तिन्ही ज्ञानं पाप करायला लावतात. ह्या तिन्ही ज्ञानाचं ऐकल्यानं काय होतं? पाप. आणि पापाचं वेतन काय आहे? मरण. मरण म्हणजे देहाचं मरण नाही, जीवाचं मरण. अशांती येते, चिंता येते, भीती येते, राग येतो, मत्सर येतो. येतं की नाही? पण एक दुसरा आवाज आहे. हे सगळे तिन्ही आवाज मोठे आहेत. ये सब तीनों आवाज बड़े हैं. देह का आवाज, सो जाओ, कोई नहीं देखता, सो जाओ. कशाला उठतो सकाळी? कोण बघतो तुला? झोप ना. कसला आवाज आहे? प्रार्थनेला कशाला जातो? जाऊ दे ना, एक दिवस नाही गेला चालेल ना. कोणाचा आवाज? हां, म्हणजे तुम्हाला माहिती आहे देहाचा आणि देवाचा आवाज. शहाणे आहात तुम्ही. बघा, हां, तुम्ही ओळखता सगळं, पण माहिती आहे, पण तसं नाही. हां, असं नाही, असं मला माहिती नाही. हालेलुया. पण एक जो आवाज आहे, हे तिन्ही आवाज मोठे आहेत, आपल्याला बालपणापासून शिकवलेले आहेत. वी आर एक्सपर्ट. आपण त्या ऐकण्यात एक्सपर्ट आहोत. सगळ्यांनी BA MBBS मास्टरी केली, MBA आहेत सगळे ना. हां, पण जो चौथा आवाज आहे तो बघा काय ते, वरून येणारं ज्ञान. देवाचा आवाज कुठून येतो? वरून येतो. प्रभू सांगतो, मी वरून आलो आहे, तुम्ही खालच्या, आम्ही वरचा आहे. निर्मळ. वरून येणारं ज्ञान कसं असतं? निर्मळ, पवित्र. त्याच्यात काहीच अशुद्ध नाही.
शांतिकारक. काय देतं ते? आपल्याला शांती देतं आणि आपल्याकडून दुसऱ्यांना शांती देतं. हालेलुया. विनयी म्हणजे जेंटलमॅन माहिती आहे का कसं असतं? विनयी. चल सोडून दे, तू शांत राहा. सहज समजूत होण्याजोगे. वरून येणारं ज्ञान आपल्याला काही डिग्री शिकावी लागते का? सहज समजूत होण्यासारखं आहे. देवाचं वचन कसं आहे? सहज समजूत होण्यासारखं. वाचल्यावरती समजतं. नाही समजत असेल तर विचारा, पण त्याचा अर्थ समजेल. दयेने व चांगल्या फळांनी भरलेले. देवाचा आवाज ऐकल्याने काय होतं? माझ्यामधून काय दिसून येतं? दया आणि फळं. प्रभू सांगतो तुम्ही माझ्यामध्ये राहा, मी तुम्हामध्ये राहीन. माझ्यामध्ये असल्याशिवाय तुम्हाला फळ देवत. तो सांगतो तुम्ही माझ्या सान्निध्यात राहा, म्हणजे माझे शब्द तुम्ही ऐकाल आणि मग तुम्ही फळ द्याल आणि ते फळ टिकून राहील. माझ्याशिवाय तुम्हाला फळ देवत, म्हणजे माझं ऐकल्याशिवाय तुम्हाला फळ देवत नाही. आणि माझी वचने तुम्हामध्ये राहिली तर तुम्ही जे मागाल, माझे शब्द तुमच्यामध्ये असले, तुम्ही जे मागाल ते तुम्हाला मिळेल. हालेलुया. अपक्षपाती. देवाच्या ज्ञान जेव्हा वरून देव बोलतो तेव्हा तो सांगतो पक्षपात करू नको. त्याला जसा तू निर्णय दिला त्यालाही तसाच निर्णय दे. पक्षपात नाही. अपक्षपाती व निष्कपट. आपल्या वागण्यात काहीच कपट नाही. कुणाचं वाईट व्हावं अशी आपली इच्छा नाही. हे ज्ञान कुठून येतं? वरून येतं. मग कोणतं ज्ञान मागायला देवाचं वचन सांगतंय? जो कोणी ज्ञानानं उणा है, जो कोई ज्ञान से कमती है, वो ज्ञान प्रभु के पास मांगे, वो दोष न लगाए हुए ज्ञान देता है. तो दोष न लावता ज्ञान देतो. म्हणजे काय? तो असं सांगत नाही, मूर्खा मी तुला काल दिलेलं, आज परत तू आलास, कशाला आलास? मी नाही देणार, जा. देव सांगतो असं? तुम्ही 100 वेळा चुकाल, 100 वेळा त्याच्याकडे जा आणि सांगा मला पाहिजे. तो सांगेल ये घे घे, पण वापर. तो दोष न लावता ज्ञान देतो. हालेलुया. मग देहाची फळं आणि आत्म्याची फळं ही कशावरून येतात? जर सैतानाचं, देहाचं आणि जगाचं ऐकलं तर कोणती फळं आपल्यामध्ये येतात? देहाची कर्म, देहाची फळं. बघा याकोब गलतीकारास पत्र, गॅलेशियन्स चॅप्टर 5, गलतीकारास पत्र 5वा अध्याय, खालून येणारं ज्ञान आणि वरून येणारं ज्ञान. 19 से 26 तक हम पढ़ेंगे. पन्ना नंबर 262, गलतियों उसका 5वां अध्याय, वचन 19 से 28 तक, 26 तक. शरीर के काम तो प्रकट है, एक पढ़िए. व्यभिचार, गंदे काम, लुचपन. देहाची कर्मे तर उघड आहेत, तीही आहेत. देहानं कर्म का केलं? कारण आपण कोणाचं तरी ऐकलं आणि त्याप्रमाणे वागलो. शब्दाप्रमाणे शब्द आपल्याला काम करायला लावतो की नाही? आपल्याला काहीतरी करायचं आहे त्याचा आधी आपण विचार करतो की नाही? पण तो विचार कुठल्या उगमाकडून आलेला आहे त्याचा विचार करायला पाहिजे. की हा विचार मी केला तर त्याचं फळही तेच निघेल. जो देव आत्म्याकरता पेरतो तो सार्वकालिक जीवनाची कापणी करील, आणि देहाकरता पेरतो तो मरणाची कापणी करील, नाशाची कापणी करील. देहाची कर्मे तर उघड आहेत. जर मी ही सैतानाचं, देहाचं आणि जगाचं ज्ञान घेतलं, त्याचा आवाज ऐकला आणि तसं केलं तर काय होईल बघा? व्यभिचार. देव सांगतो का व्यभिचार करायला? जार कर्म, अशुद्धपण,
आणि कामातूरपण हे कुठून येतं? कुठलं आहे? जगाचं आहे, देहाचं आहे, सैतानाचं आहे. हे आवाज नेहमी असतात आपल्याजवळ, असतात की नाही? पण आपलं मन जे आहे ते एका रेडिओसारखं आहे, ट्युनिंग स्टेशन. जिकडे आपण आपलं मन लावू तो आवाज आपण ऐकतो. इकडे बऱ्याच वेव्ज आहेत की नाही? जर रेडिओ मी आणला तर मला न्यूज बघायची आहेत की गाणी ऐकायची आहेत की काय करायचं आहे? वेगवेगळी चॅनल मी लावू शकणार की नाही? मग तसंच हे आवाज पण आहेत. देवाचा शब्द जीवन देणारा शब्द आहे, जिवंत आहे. आणि सैतानाचा, देहाचा आणि जगाचा शब्द आहे तो मरण देणारा शब्द आहे. माझं मन कुठे लागलेलं असतं? प्रभू तू बोल, तुझा दास आहे. असं असतं की आपण बेसावध असतो. बैल मुझे मार, काय पण आला विचार करत लायचं. मस्त दिसते. हालेलुया. मूर्तीपूजा देव सांगतो का? कुठून येतं हे ज्ञान? कोण सांगतं मूर्तीपूजा करायला? सैतान. चेटके म्हणजे दुसऱ्यांचं वाईट व्हावं म्हणून केलेली कृती. काली जादू. काली जादू करायला काल्या जादूकडे घराकडे जावं लागतं का? नाही, ती इथेच होते काली जादू. आपल्या मनात आपण लोकांना मारतो, सूड घेतो. कुठे करतो? चेटकं आपल्या हृदयामध्ये ना. करतो की नाही? नाही, तुम्ही नाही करत, तुम्ही शहाणे आहात. आपण देवाची लोक आहोत. वैर काय आहे? कुणाचं ऐकतो आपण वैर करण्यासाठी? देवाचं नाही, सैतानाचं. भांडणे, मत्सर, राग, तटे, फटाफुटी, तट, हेवा, खून, दारूबाजी, विलास यासारख्या गोष्टी. लिस्ट कमी नाही, बऱ्याच आहेत. ही थोडीच लिस्ट आहे. आता तर लिस्ट खूप वाढली आहे. वाढले की नाही? एप्स्टीन फाईल बघितली ना? लिस्ट किती वाढली आहे. हां, याविषयी जसे मी पूर्वी सांगितले तसे तुम्हाला आणखी अगोदर सांगून ठेवतो की जे असे कर्मे करतात त्यांना देवाच्या राज्याचे वतन पावणार नाही. मिळेल का शांती? मिळेल का आनंद? मिळेल का विसावा? मिळेल का आशीर्वाद? मिळेल का भरपुरी? हालेलुया. मग कुणावरती आहे? आपल्यावरती आहे की मला कोणाचं ऐकायचं. जर मी देवाचा आवाज ऐकला, देवाचं ज्ञान घेतलं, तर माझ्यामध्ये दिसून येईल प्रीती. आत्म्याचे फळ काय आहे? प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगलेपणा, विश्वासूपणा, लीनता, इंद्रिय दमन. ही फळं माझ्यातून कशी दिसून येतील? वरून येणारे ज्ञान चांगल्या फळांनी भरलेले असते. शुभवर्तमान किती आहेत? कितनी सुवार्ता आहे? झोपू नका हो, मला वाईट वाटतं तुम्ही झोपता. आम्ही सकाळी उठून बसतो प्रभूकडे, खूप वाईट वाटतं, बसावं वाटतं तिकडे. का झोपता? बरं नाही वाटत? कोणता आत्मा आहे? कोणाचं ऐकतो आपण? कशाला झोपता? मी नाही कधी झोपलो वचन चालू असताना, जन्मात नाही झोपलो. ज्या प्रमाणात द्याल त्या प्रमाणात मिळेल, नाही तो ठणठण गोपाला कुछ नहीं होगा. काय बोललो होता विसरलो. हां, शुभवर्तमान किती प्रकारचे आहेत? बोला हो, घाबरता कशाला? 4 प्रकारचे आहेत ना. मत्तय, मार्क, लूका आणि योहान. 5वं माहिती आहे? 5वं शुभवर्तमान कोण आहे? कोण आहे? मी. कोण? हां, मग ही फळं दिसल्यावरती लोक म्हणणार नाही की येशू जिवंत आहे?
येशूला ते पाहत नाही, येशूचं वचनही वाचत नाही, पण तुम्हाला ते वाचतात की नाही? मग कोणता आहे 5वं शुभवर्तमान? मग मी झोपलं तर शुभवर्तमान होईल का? मी कितवं शुभवर्तमान होईल? 10वं? हालेलुया. आणि जे ख्रिस्त येशूचे आहेत त्यांनी देहाला त्यांचे मनोविकार व वासना याबरोबर वधस्तंभी दिले आहे. हे तिन्ही आवाज मारून टाकायचे जर ख्रिस्त येशूचे आपण आहोत तर. मारावे लागतील, रोज कसरत करावी लागेल, एका दिवसात होणार नाही. हालेलुया. जर आपण आत्म्याने जगतो तर आपण आत्म्याने चालावेही. आत्म्याने जगतो का आपण? तर आत्म्याने चालावे. आत्म्याने चालावे म्हणजे काय? आत्मा से चलना मतलब क्या? त्याच्या आवाज ऐकून चालावं. एक नियम पाळला की सगळे नियम आपण पाळू. कोणता नियम? आत्म्याच्या आवाजाने चाला. खेळ खतम. बघा, प्रत्येक आज्ञा जर आपण त्याच्या मुखातून ऐकली आणि तसं केलं तर काय होईल? जेव्हा वाईट विचार मनात येतो तेव्हा तो सांगतो हा विचार करू नको, ते विचार केला नाही तर काय होईल? राग येतो तेव्हा तो सांगतो राग करू नको, तेव्हा तो काय, आपण तसं केलं तर काय होईल? म्हणजे जर मी एक आज्ञा पाळली तर सर्व नियमशास्त्र मी पाळतो. कोणती? त्याचा आवाज ऐका आणि कसं करा. सोपं आहे? नाही, किंमत मोजावी लागेल. सोपं नाही. रोज मरावं लागेल, रोज किंमत मोजावी लागेल. ख्रिस्तानं सगळं फुकटवारी दिलेलं आहे, पण त्यासाठी काहीतरी किंमत आपल्याला द्यावी लागेल, विकत घ्यावं लागेल ना. त्यासाठी प्रभू म्हणतो जो मला अनुसरतो तो त्यानं स्वतःला रोज नाकारावं, रोज आपला वधस्तंभ घेऊन यावा, माझ्या मागे यावं. बरोबर का? एका दिवसाचा आहे वधस्तंभ. मग वधस्तंभ म्हणजे काय? हे तिन्ही आवाज नाकारणं म्हणजे वधस्तंभ आहे. देहाचा आवाज, सैतानाचा आवाज आणि जगाचा आवाज रोज येतील, रोज मारावे लागतील, तो वधस्तंभ आहे. स्वतःला नाकारावं लागेल ना. दुःख येईल की नाही? सोपं आहे का? लोक बोलतील की नाही? अपमान होईल की नाही? निंदा होईल की नाही? कोणी मान देईल का जगामध्ये? नाही. आपल्याला जगात मान नाही. चालेल? मोजाल किंमत? मग त्याचा आवाज सांगेल चल माझ्या मागे ये. जिथे मी आहे तिथे माझा शिष्यही असेल. हालेलुया. शल्मोनाने काय मागितलेलं? हा आवाज ऐकण्यासाठी कान पाहिजेत. हे कान कसला आवाज ऐकतात? जगाचा, देहाचा आणि सैतानाचा. हे सगळं तसंच आहे. आहेत की नाही? पण देवाचा आवाज ऐकण्यासाठी हृदय, ऐकणाऱ्या हृदय ते कान पाहिजेत. आणि तेच मागायला देवानं सांगितलं आहे. शल्मोनानं मागितलं मला ऐकणारं, समजणारं हृदय दे. शल्मोनानं काय मागितलं? मला समजणारं हृदय दे. दाविदानं काय मागितलं? मी यहोवाकडे एकच गोष्ट मागितली की त्याच्या मंदिरात ध्यान करण्यास, माझ्या आयुष्याचे सर्व दिवस मी त्याच्या मंदिरात वस्ती करावी. ध्यान करण्यास, त्याचं ऐकण्यास मी त्याच्या सान्निध्यात असावं, एकच गोष्ट मागितली. बघा, पहिला राजे 3रा अध्याय. शल्मोनानं काय मागितलं ते आपण मागू. देवा ने शल्मोनाला ऑफर दिली. शल्मोन को प्रभु ने ऑफर दी. आज हिंदी भाषिक आहेत का इकडे? कोण आहे हिंदी भाषिक? आज सगळे मराठी आहेत. जाऊ देच, बरं झालं. वचन 5, पहिला राजे 3रा अध्याय वचन 5. पन्ना नंबर 410, पहला राजाओं उसका 3रा अध्याय वचन 5.
गिबोन में यहोवा ने रात को स्वप्न के द्वारा सुलेमान को दर्शन देकर कहा, जो कुछ तू चाहे कि मैं तुझे दूँ वह मांग। गिबोनात यहोवाने शल्मोनाला रात्री स्वप्नात दर्शन दिले व देवाने त्याला म्हटले, मी तुला काय देऊ ते माग. आपल्याला सांगितलं तर तसं देवानं, देव आपल्या पुढे उभा असेल आणि त्यांनी सांगितलं माझ्याकडे माग, जे पाहिजे ते माग, मी तुला देईन. आपण काय मागू? मग आपल्या प्रार्थना कशा असतात? काय मागायचं असतं? आपण काय मागू? काय मागतो ना? आपल्या सगळ्या भौतिक असतात की आत्मिक असतात? काय पाहिजे? जर देवानं आपल्याला ऑफर दिली तर? दिली नाही का ऑफर आपल्याला देवानं? हे कुणासाठी दिले? ही ऑफर कुणासाठी आहे? माझ्यासाठी आहे. मी काय मागायचं? शल्मोनानं काय मागितलं बघा, वचन 9 7 पासून आपण वाचू, 7 ते 9. वचन 7 से 9 तक। और अब हे परमेश्वर यहोवा, तूने अपने दास को मेरे पिता दाऊद के स्थान पर राजा किया है, परंतु मैं छोटा लड़का सा हूँ जो भीतर बाहर आना जाना नहीं जानता। फिर तेरा दास तेरी चुनी हुई प्रजा के बहुत से लोगों में मध्य में है, जिनकी गिनती बहुतायत से मारे नहीं हो सकती। तू अपने दास को अपनी प्रजा का न्याय करने के लिए समझने की ऐसी शक्ति दे कि मैं भले बुरे का परख सकूं, क्योंकि कौन ऐसा है कि तेरी इतनी बड़ी प्रजा का न्याय कर सके। तर आता हे यहोवा माझ्या देवा, माझा बाप दावीद याच्या ठिकाणी तू आपल्या सेवकाला राजा केले आहे, मी तर लहान मूल आहे. काय म्हणतो तो स्वतःला? पण शल्मोनाचं लग्न झालेलं, त्याच्या अगोदरच त्याने लिहिलं की शल्मोनाचं लग्न झालंय. म्हणजे किती वर्षाचा असेल तो? 20, 21, 22, 24. लहान मूल होता तो. पण देवासमोर कसा झाला? देवासमोर आपण जाऊ शकत नाही, मी कोणीतरी आहे मला दे, नाही. नम्र होऊन जायचं, प्रभू मला काहीच माहीत नाही, तू दे, तू दे, मी मूल आहे, मला काही समजत नाही, मला बाहेर जायला व आत यायला समजत नाही, मला समजत नाही, मला बाहेर कसं वागायचं, आतमध्ये कसं वागायचं मला माहीत नाही, मला ज्ञान नाही. ही वृत्ती प्रभूकडे गेल्यावरती असली पाहिजे की प्रभू जो मी आहे तो तुझ्यामुळे आहे, तू मला दे, मला समजत नाही. त्याला समजलं असतं तर त्याने ज्ञान कशाला मागितलं असतं हो? बरोबर की नाही? तो राजा होता, मोठाही होता, सगळं काही त्याच्याकडे होतं, पण त्याने ज्ञान का मागितलं? त्याच्याकडे असतं तर? त्याच्याकडे नव्हतं. देवाचं ज्ञान त्यानं मागितलं. आणि जे तुझे लोक तू निवडले त्यामध्ये तुझा सेवक, जे पुष्कळ असल्यामुळे त्यांची संख्या मोजता येत नाही, तर तुझ्या लोकांचा न्याय करायला, मी बरे आणि वाईट यांचा विवेक करावा म्हणून समजणारे हृदय तू आपल्या सेवकाला दे, कारण तुझ्या या बहुत लोकांचा न्याय करायला कोण शक्तिमान आहे? काय मागितलं शल्मोनानं? समजणारं हृदय. समासामध्ये 21 बघा, त्याचं लिहिलंय भाषांतर ऐकणारं हृदय, हिअरिंग हार्ट. काय मागितलंय? ऐकणारं हृदय. म्हणजे आपलं हृदय ऐकतं. कान कुठे असतात? आपल्या मधल्या माणसाला, आपल्या हृदयाला, आपल्या अंतर्यामीच्या मनुष्याला कान आहेत. त्यासाठी प्रभू म्हणतो ज्याला कान आहेत तो ऐको. ह्या कानाने आपण सगळ्या दुसऱ्या ज्ञान ऐकतो, जगाचं ऐकतो, देहाचं ऐकतो, लोक काय बोलतात ते ऐकतो, सैतानाचं ऐकतो. पण देवाचं ऐकण्यासाठी काय पाहिजे? ऐकणारं हृदय दे, जो सर्वदा म्हणेल बोल तुझा दास ऐकत आहे. प्रभू तू बोल, तुझा दास ऐकत आहे. ऐकणारं हृदय दे. कारण देवाचा आवाज छोटा असतो. मोठा असतो देवाचा आवाज? नाही. आपण पुढे पाहू. पण बघा त्याचा परिणाम काय झाला.
शल्मोनाने योग्य गोष्ट मागितली आणि त्याचा परिणाम पुढे आपल्याला दिसून येतो. तेव्हा शल्मोनाने ही गोष्ट मागितली म्हणून प्रभूला ते बोलणे बरे वाटले. आपली प्रार्थना प्रभूला बरी वाटते. आपण काय मागतो प्रभूला बरं वाटतं की नाही? आपण स्वतःसाठीच मागतो. शल्मोनाने लोकांसाठी मागितलं. ज्ञान कोणासाठी मागितलं शल्मोनानं? बरे आणि वाईट याचं निवाडा करण्याचं ज्ञान तुझ्या लोकांसाठी, तुझ्या लोकांचा निवाडा करण्यासाठी मला दे. हे प्रभूला बरे वाटले आणि देव त्याला म्हणाला, तू ही गोष्ट मागितली आणि तू आपणासाठी दीर्घ आयुष्य मागितले नाही. तू आपल्या स्वतःसाठी आयुष्य मागितलं नाही, किंवा आपल्यासाठी धन मागितलं नाही, किंवा आपल्या शत्रूंचा जीवही मागितला नाही, विजय मागितला नाही. हालेलुया, क्या बात आहे. आपल्याला काय पाहिजे बघा. आपण काय मागतो? सर्वात उत्तम गोष्ट प्रभूचा आवाज ऐकणं. सर्वात उत्तम, सर्वात. तर न्यायाचा निर्णय करण्याची तू बुद्धी आपणासाठी मागितली म्हणून पहा मी तुझ्या बोलण्याप्रमाणे केले आहे. चल घेऊन टाक. देव थांबेल का हो द्यायला? जर देवाच्या इच्छेप्रमाणे आपण मागितलं तर देव काय थांबणार आहे द्यायला? हां, नाही, नाही थांबत. घे. तो उदारपणे देतो, दोष न लावता उदारपणे देतो. म्हणून पहा मी तुझ्या बोलण्याप्रमाणे केले आहे. पहा मी तुला असे विवेकी व ज्ञानी हृदय दिले आहे की तुझ्यापूर्वी तुझ्यासारखा कोणी झाला नाही आणि तुझ्यानंतर तुझ्यासारखा कोणी होणारच नाही. एवढं ज्ञान शल्मोनाला दिलं प्रभूनं, पण ते त्याने ठेवले नाही. आपण त्याचा परिणाम जाणतो. त्यामुळे जपावं. देव जे देतो त्याची काळजी करावी, ते जपून हृदयामध्ये साठवावं. ज्या कशाचं तू रक्षण करतोस त्यापेक्षा अधिक कसोशीने तो आपल्या हृदयाचं रक्षण कर, कारण त्या हृदयामध्ये देवाची वचनं, देवाचं ज्ञान साठवलेलं असतं. ते तुझ्याशी बोलतं. वचन 13, आणि जे तू मागितलेत नाही तेही, म्हणजे धन व वैभव ही मी तुला दिले आहे, ते असे की तुझ्या सर्व दिवसात राजांमध्ये तुझ्यासारखा कोणी होणार नाही. आणि तुझा बाप दावीद माझ्या मार्गात चालला तसा जर तू माझे नियम व माझ्या आज्ञा पाळायला माझ्या मार्गात चालशील तर मी तुझे आयुष्य दीर्घ करीन. तुला सगळं काही दिलं आहे, तू माझ्या वचनांनी चाल. तुझे वचन माझ्या पायाला दीप असा आहे आणि माझ्या मार्गास प्रकाश असा आहे. कोण? त्याच्या मुखातून निघणारे शब्द जिवंत भाकर. मनुष्य केवळ भाकरीने नाही तर देवाच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक शब्दानं जगेल, जर मी तो ऐकला तर. नाशाकडे जाणारा मार्ग दरवाजाही रुंद आहे, मार्गही रुंद आहे. म्हणजे काय? हे 3 आवाज मोठे आहेत. सर्व जग त्याच्यातून चाललंय. कोणी देहाचं ऐकतंय, कोणी जगाचं ऐकतंय, कोणी सैतानाचं ऐकतंय. चाललंय नाशाकडे. मरण, अशांती, भांडण, चिंता, भीती, वैर, व्यभिचार, मूर्तीपूजा सगळं चाललंय. कोणाला काही वाटतं? मार्ग कसा आहे? खूप ज्ञान आहे, जगाचं आहे, मस्त. ईश्वर कल किसने देखा है? आज मजा कर, उद्या कोणी पाहिलंय, आज करून घे. हां, तो पाहतो तो हसेल. तो पाहतो तो हसेल. तो म्हणतो माझा मी दरवाजा आहे, मी अरुंद दरवाजा आहे, येशू म्हणतो. आणि माझा मार्ग निमुळता आहे. फार थोडक्यानं तो सापडतो. माझे शब्द फार थोडे लोक ऐकतात. त्या थोडक्यामध्ये आपला समावेश व्हावा म्हणून हे सगळं. आपण आहोत का त्या थोडक्यामध्ये? की आपणही चाललो पसरट मार्गामध्ये? क्या होगा, कुछ नहीं होगा, देखते हैं, आज मजा कर, उद्या बघू काय होईल ते.
चालेल? आजच तारणाचा दिवस आहे. मान्य केलेल्या वेळेस मी तुझे ऐकले. आज तारणाचा दिवस आहे. आज तू पश्चाताप कर आणि मागे ये. माझी वचने आपल्या हृदयात साठवून ठेव. उद्याच्या दिवसाविषयी फुशारकी मारू नको आणि उद्याचा दिवस काय प्रसवेल तुला ठाऊक नाही. आज म्हटलेला दिवस आहे. तोपर्यंत तुम्ही माझी वाणी ऐका. आपले अंतःकरण कठीण करू नका. इब्रिकरास पत्र 3 अध्याय. आज म्हटलेला दिवस, उद्याचा माहिती नाही, उद्याची माहीत नाही. उद्या झालं की तो आजच होणार आहे. इब्री 3 अध्याय. पन्ना नंबर 305 इब्रानियों की किताब उसका 3 अध्याय 12 से 15 12 से 14 तक. हे 12 भाइयों, 15 तक. हाँ चौकस रहो कि तुम में ऐसा बुरा और अविश्वासी मन न हो हाँ बता. जो तुम्हें जीवित परमेश्वर से दूर हटा ले जाए. हालेलुया. भावांनो जपा. काय म्हटलंय? जपा. नाही तर काय होईल? जिवंत देवापासून दुरावल्याने. देव जिवंत आहे की मेलेला आहे आपला? त्याचे शब्द जिवंत आहेत की मेलेले आहेत? देवाचे वचन जिवंत आहे. शब्द जिवंत आहेत. देह आणि आत्मा यामध्ये फरक करणारे, मज्जा आणि हाडे यामध्ये विभागणारे आहे. म्हणजे देवाचा शब्द आपल्याला दुसऱ्या शब्दापासून वेगळं करतो. खरं ज्ञान आणि खोटं ज्ञान आपल्याला सांगतो. जिवंत आहे. देव जिवंत आहे. त्याचे शब्दही जिवंत आहेत. आकाश आणि पृथ्वी नाहीशी झाली तरी माझे शब्द नाहीसे होणार. म्हणजे 2000 वर्षापूर्वी जे येशूने शब्द बोललेले आहेत ते जिवंत आहेत की नाही? मग ते घ्यायचे की नाही? मग त्याचा परिणाम होणार नाही का? ते मेलेले नाहीत, ते जिवंत आहेत. ती भाकर खायची की नाही? नाशवंत अन्नासाठी श्रम करू नका, तर ती भाकर आकाशातून जे अन्न प्रभू तुम्हाला देतो त्यासाठी श्रम करा. ते ऐकण्यासाठी श्रम करा. किती करतो आपण श्रम? करतो. प्रभू बोल, तुझा दास ऐकत आहे. भूक लागली आहे, मला भूक लागली आहे, मला तहान लागली आहे. जशी हरणी पाण्याच्या ओघासाठी धापा टाकते तसा माझा जीव तुझे शब्द ऐकण्यासाठी धापा टाकत आहे. बोल, तू का बोलत नाहीस? आहे असं आपलं मन? जपा, नाही तर जिवंत देवापासून दुरावल्याने तुमच्यामध्ये कोणामध्ये अविश्वासी वाईट अंतःकरण उत्पन्न होईल. सलमोनाने कोणतं हृदय मागितलं? ऐकणारं हृदय. जर आपण मागितलं नाही तर काय होईल? कोणतं हृदय येईल? अविश्वासी आणि वाईट हृदय. मग काय येईल त्याच्यामध्ये? अविश्वास असला तर सगळं काही येणार. हालेलुया. जर एक हृदय प्रभूकडे मागितलं तर बाकी सगळं निघून जाईल. कठीण हृदय निघून जाईल. तर जोपर्यंत आज म्हटलेला दिवस आहे, कधी? आज, उद्या माहीत नाही, तोपर्यंत तुम्ही दररोज एकमेकास बोध करा. असं नाही असं. ठीक आहे. यासाठी की पापाच्या ठकवण्याने तुम्हातल्यातला कोणी कठीण होऊ नये. पाप काय करतं? हृदय कठीण करतं. आणि देवाचा आवाज काय करतं? हृदयाला मऊ करतं. हालेलुया. कठीण हृदय ऐकतच नाही. कान बंद केलेले आहेत जेणेकरून त्यांनी माझ्याकडे येऊ नये, माझे ऐकू नये आणि मी त्यांना बरं करू नये. ज्याला पाप प्रिय आहे त्याला देवाचा आवाज प्रिय नाही. ज्याला पाप करणं आवडतं त्याला देवाचा आवाज आवडत नाही. लोक येशूचा द्वेष का करतात हो? सांगा मला. कारण त्यांनी अंधाराची आवड धरली, पापाची आवड धरली, म्हणून त्याला येशू आवडत नाही. नाही तर सगळ्यांनी घेतलं असतं की नाही हो प्रभूला? काय वाईट केलं येशूनं?
चांगलंच तर करतो की नाही. पण ज्याला पाप करायचं आहे तो प्रभूकडे येत नाही. पण ज्याला पापाचा द्वेष आहे तो मात्र प्रभूकडे येणार, रडणार, प्रभू तू बोल, मला ह्या पापावरती विजय हवाय, मला कृपा दे, माझ्याशी बोल, मला सोडू नको. आत्म्याने चाला म्हणजे तुम्ही देहाच्या वासना पूर्ण करणार नाही. एकच आहे उपाय, आत्म्याने चालायचं. प्रभू तू काय सांगतोस. मोह येतील तेव्हा प्रभू काय सांगतो, दुःख येतो तेव्हा प्रभू काय सांगतो, अपमान होईल तेव्हा प्रभू काय सांगतो, निराशा येईल तेव्हा प्रभू काय सांगतो, लॉस होईल, पैसे जातील तेव्हा प्रभू काय सांगतो. प्रभू तू काय म्हणतोस, मी त्याकडे लक्ष लावीन. लोक काय म्हणतात जाऊ दे, तू माझ्याविषयी काय म्हणतोस, मी तुला प्रिय आहे का, तू म्हणतोस का हा माझा जीव तुझ्याविषयी संतुष्ट आहे, मला माझ्या मनासारखा राजा मिळालेला आहे, जो माझी सर्व इच्छा पूर्ण करील, तो माझा ऐकेल आणि तसं करील. त्यामध्ये आपण व्हावं म्हणून एवढा सर्व खटाटोप होऊ का, व्हायचं का. सराव करावा लागेल, रोज सराव करावा लागेल. प्रभू तू बोल, मला काही नको, मला तू हवायस. कारण जर वचन 14 आपण आपला प्रारंभीचा भरोसा शेवटपर्यंत बळकट धरतो तर आपण ख्रिस्ताचे भागीदार होतो. पहिलं घेतलं तेव्हा आपण किती उत्सुक होतो प्रभूचा आवाज ऐकण्यासाठी. तशीच उत्सुकता आज आहे का, की आज आपल्याला माहिती आहे मला मिळालं, गरज सर्व वैद्य मरो. तीच उत्सुकता, तेच प्रेम, प्रभूच्या पायाशी बसण्यासारखं, मरियेसारखं. प्रभू तू बोल, काम नंतर होईल, पहिलं मला तू काय सांगतो ते बोल. आणि प्रभू तिला म्हणतो, मरियेनं चांगला वाटा निवडलेला आहे आणि तो तिच्यापासून काढून घेतला जाणार नाही. क्या बात आहे. बाकी सगळं काही काढून घेतलं जाईल, फक्त ते संवाद, त्याचं नातं, त्याचं एकत्र एक होणं काढून घेतलं जाणार नाही. इथेही पुरेल, तिथेही पुरेल. मरायची भीती वाटणार नाही. जर हे असेल तर मरायची भीती, प्रभू घे, चल, रेडी आहे, मला जगणे ख्रिस्त आणि मरणे हा लाभ आहे, चलो. मरणाची भीती काय येते, तुटलेलं असतं जग, भारी म्हणजे किमती वाटतं, जग किमती वाटतं. माझं काय होईल, माझं हे काय होईल, माझं ते काय होईल. पण जर नातं असेल तर प्रभू चल, घेऊन चल. शेवटचा दिवस, आज माझा शेवटचा दिवस असेल तर मी काय करेन. बोला, तुमचा आज शेवटचा दिवस असेल तर काय कराल. इफ टुडे इज युअर लास्ट डे, व्हॉट यू विल डू. काय कराल आज, ते करा. प्रभू जे सांगेल ते करा. सर्वांना क्षमा करू ना, सर्वांचं काय घेतलं असेल ते परत देऊ, कोणाला काय बोललं असेल ते त्याच्याकडे जाऊन क्षमा मागू, कोणाचं लुबाडलं असेल तर त्याला देऊन टाकू 10 पट. घे, चाललो मी ना. जक्कयाने केलं ना, 4 पट दिलं ना, किती दिलं, 4 पट ना. आपण 10 पट देऊ, चल घेऊन टाक. नवीन करारात 10 पट आहे. हालेलुया. जर आपण प्रारंभीचा भरोसा शेवटपर्यंत बळकट धरतो तर आपण ख्रिस्ताचे भागीदार होतो, त्याच्याशी एक होतो. हालेलुया. कारण असे म्हटले आहे की आज जर तुम्ही त्याची वाणी ऐकाल. कधी, आज. कालची वाणी ऐकली ती उपयोगाची. मान्ना कालचा सडून गेला, उद्याचा मान्ना मिळेल की नाही माहिती नाही. पण आज आपल्या हातात काय आहे, आज. उद्या नाही आपल्या हातात, कालही निघून गेलं आहे, फक्त आज. आज नाही तर आता, नाव. आपल्या हाती एक क्षण असतो, एक क्षण, दुसरा क्षण, दुसरा क्षण, दुसरा क्षण. आज, आता. जर तुम्ही त्याची वाणी ऐकाल तर क्रोध चेतवण्याच्या वेळेस जसे झाले त्याप्रमाणे तुम्ही आपली हृदय कठीण करू
नका, काय बोलते ते बोलू दे ना, झाला वेळ की जाऊ ना घरी, मस्त मटण केले घरी, भूक लागले ना, जाऊ दे ना, काय लवकर संपव, बस कर, नाही का. आम्ही कॅथलिक असताना मिसाला जायचे तेव्हा फादरचं जरा शर्माव जास्त झालं ना का आम्ही लांबनं बोलायचं, बस कर 10 मिनटं झाल्यावरती. एवढा कंटाळा. नावापुरता जायचं तोंड दाखवायला, ते सुद्धा कधी जायचो कधी नाही जात. आपलं तसं नाही ना. नाही, प्रभू तू बोल, तुझा दास ऐकत आहे. हालेलुया. येत्या दिवसात माहीत नाही कमी होईल, वेळ तशी येत आहे, ही वचनं आपल्याला मिळतील माहीत नाही. आज म्हटलेला दिवस आहे तोपर्यंत साठवून घ्या, विसरू नका. बघा, पेरणाऱ्याच्या दाखल्यामध्ये प्रभूनं 4 प्रकारचे भूमी सांगितलेले आहेत ना. मत्ते 13, चार प्रकारची हृदय. 3 पासून आपण वाचू, 3 ते 9. पन्ना नंबर 21 मत्ती की किताब उसका 13वां अध्याय वचन 3 से 9 तक. और उसने उनसे दृष्टांतों में बहुत सी बातें कही. एक बोझने वाला बीज बोने के निकाला. बोते समय कुछ बीज मार्ग के किनारे गिरे और पक्षियों ने आकर उन्हें चूग लिया. कुछ बीज पथरीली भूमि पर गिरे जहाँ उन्हें बहुत मिट्टी न मिली और गहरी मिट्टी न मिलने के कारण वे जल्द उग आए. पर सूरज निकलने पर वे जल गए और जड़ न पकड़ने वो सूख गए. कुछ बीज झाड़ियों में गिरे और झाड़ियों ने बढ़कर उन्हें दबा डाला. पर कुछ बीज अच्छी भूमि पर गिरे और फल लाए, और 100 गुना, कोई 60 गुना और कोई 30 गुना, जिसके कान वो सुन ले. तेव्हा त्याने दाखल्याने त्यांना पुष्कळ गोष्टी सांगितल्या. तो म्हणाला, पहा, पेरणारा पेरायला निघाला. देवाचं वचन जिवंत आहे ना. प्रभू रोज पेरत आहे ना. प्रभू बोलतो की नाही. प्रभूचं वचन जिवंत आहे, ते आहे, ते घेतलं तर ते पीक देणार. तो पेरीत असता काही बी वाटेवर पडले व पाखरांनी येऊन ते खाऊन टाकले. जिथे त्याला फारशी माती नव्हती अशा खडकाळ जागावर पडले आणि माती खोल नव्हती म्हणून ते लवकर उगवले. पण सूर्य उगवल्यावर ते करपले, त्याला मूळ नव्हते म्हणून ते वाळून गेले. आणि काही काटेरी झाडांमध्ये पडले आणि काटेरी झाडांनी वाढून त्याला गुदमरविले. आणि काही चांगल्या जमिनीवर पडले, कोठे 100 पट, कोठे 60 पट, कोठे 30 पट त्याने पीक दिले. ज्याला कान आहेत, ऐकायला कान आहेत, तो ऐको. बघा, इकडे 4 प्रकारच्या हृदयांबद्दल प्रभू बोलत आहे की माझं वचन तर सर्वांना गेलेलं आहे. हे कुणाशी बोलत आहे तो? जगातल्या लोकांशी की मंडळीशी? मग हे 4 प्रकारची लोक कुठे आहेत जगामध्ये? नाही, ते तर सैतानाचेच आहेत. पण मंडळीमध्ये आपलं हृदय कसं आहे पारखवण्यासाठी आपल्याला प्रभूने दाखला दिलेला आहे की मी कुठे आहे, माझं हृदय कसं आहे, मी ऐकतो, मी त्याचं काय करतो. पहिल्या प्रकारचं हृदय कसं तर कठीण. म्हणजे सैतानाचा आवाज ऐकून ऐकून ते एवढं कठीण झालं आहे की त्याला काही देवाच्या वचनाचं पडलेलं नाही, फरक होत नाही, एवढं कठीण. त्याचा हे 18 पासून आपण वाचू, मी वाचतो मराठीत. तर तुम्ही पेरणाऱ्याचा दाखला ऐकून घ्या. वचन 18. जो कोणी राज्याची गोष्ट ऐकतो ती त्याला समजत नाही, तो दुष्ट येतो व त्याच्या अंतःकरणात पेरलेले ते हिरावून घेतो. वाटेवर पेरलेला तो हाच आहे. राज्याची गोष्ट म्हणजे देवाची वचनं, देवाच्या राज्याची वचनं, जीवनाची वचनं पेरली जातात तेव्हा त्या कठीण झालेल्या माणसाला ते काही समजत नाही.
का? कारण तो दुष्ट म्हणजे सैतान ह्याचं तो ऐकत असतो. कोणता आवाज भारी झाला त्याच्यावरती? सैतानाचा आवाज. त्यामुळे देवाचा आवाज त्याला कंप्लीट क्लोज. आहेत ना 3 प्रकारचे आवाज, 3 प्रकारच्या भूमी आहेत. हालेलुया. सैतानाकडलं देवाचा आवाज ऐकू देत नाही, तो वाटेवर पडलेला आहे. 20वं वचन, आणि खडकाळ जागावर पेरलेला तो हाच आहे की तो घेतो, आनंदाने घेतो, लागलेच आनंदाने घेतो, तरी त्याच्यात मूळ नाही, म्हणून थोडा वेळ तो टिकतो व वचनामुळे संकट आले किंवा पाठलाग झाला म्हणजे तो लागलाच अडखळतो. हे काय? कोणतं ज्ञान घेतलेलं आहे त्यानं? जगाचं. वचनांमुळे पाठलाग कोण करील? देह करतो का? कोण करतं? जग. तो जगाचा आवाज ऐकतो आणि ते देवाचं वचन त्याच्यातून निघून जातं. आहे ती भूमी? हृदय ना, तेच आहे ते. हालेलुया. त्याच्यामध्ये मूळ नाही, कारण जगाचा आवाज एवढा त्याच्यावरती भारी झालेला असतो की देवाचं वचन त्याच्यामध्ये रुजत नाही. ऐकताना बरं वाटतं, मात्र मस्त येऊन सांगाल मला मस्त वचन होतं आजचं. वचन कसं होतं? मस्त होतं. ठीक आहे, वचन मस्त होतं, सगळी वचन मस्तच आहेत रे, पण आता माझं हृदय कसं आहे त्याच्यावरती आहे ना. ते रुजेल की नाही, ते फळ देईल की नाही. वचन चांगलंच आहे, कोणीही सांगो. वचन आम्ही काय वाईट सांगतात का? नाही ना. हालेलुया. पण ते रुजलं पाहिजे. जग काय करतं? आपल्याला अडखळण आणतं, पाठलाग करतं, अपमान करतं, समाजातून बाहेर काढून टाकतं. तेव्हा देवाचं वचन फळ देत नाही. वचन 22, आणि काटेरी झाडांमध्ये पेरलेला तो हाच आहे की वचन ऐकतो, जगाची चिंता, द्रव्याची भूल ही वचनाला गुदमरवितात आणि तो निष्फळ होतो. देह त्याला गुदमरवितो. चिंता कुठे असते? जग चिंता करतं का माझं? कोण चिंता करतं? देह. मी. माझा आवाज, माझं कसं होईल? मी प्रभूला घेतलं, माझ्या मुलांचं कसं होईल? त्यांची लग्न कशी होतील? मला माती कुठे मिळेल? मला बटाटे खायला नाही मिळणार. मला तेरावा नाही करता येणार ना. मला शेंदूर नाही मारता येणार. काय करतं वचन? गुदमरवितं आणि तो निष्फळ होतो, सोडून देतो. आणि चांगल्या जमिनीवर पेरलेला जो म्हणतो, प्रभू मला ऐकणारं हृदय दे, तुझा आज्ञा पाळण्यासाठी मला कृपा दे, मला शक्ती दे, बोल तुझा दास ऐकत आहे, बोल, मला मार, मला कूट, मला तोड, मला पोड, पण मला तुझी वचनं कळव, मला तुझ्यासारखं बनव. येऊ दे संकट, दुःख, हे ते, अपमान, निंदा सगळं येऊ दे, मी तुला सोडणार नाही. तो चांगल्या प्रकारची भूमी जिथे वचन पेरलेलं आहे. प्रभू मी तुला सोडणार नाही, मरेपर्यंत मी तुला सोडणार नाही. तो वचन ऐकतो. काय करतो? वचन ऐकतो, समजतो, कारण त्यानं समजणारं हृदय मागितलेलं आहे. ऐकतो आणि समजतो. जे ज्ञान त्यानं प्रभूकडं मागितलं, प्रभू तू बोल, तुझा आवाज ऐकण्याचं ज्ञान मला दे, तुझा आवाज मला ऐकू दे, मला चालव. तो खचित पीक देतो, आणि कोणी 100 पट, कोणी 60 पट, कोणी 30 पट. चांगल्या जमिनीत किती प्रकार आहेत? 3 प्रकार आहेत. पण मिनिमम 30 तरी द्या ना हो. प्रभू किती मागतो तुमच्याकडून?
30 पासिंग आहे, थोडंसंच द्या ना. 30% तरी ऐका ना हो त्याचं. 100% एकाच दिवशी कोण ऐकेल हो? 30%. पहा, देवानं आपल्याला कान दिलेले आहेत. जेव्हा छोटं मुलं आपल्या घरामध्ये जन्मतं तेव्हा त्याला कान नसतात का हो? कान 10 वर्षांनी येतात, दात नंतर येतात हो चावण्यासाठी. पण कान, डोळे, जीभ, सगळे काही अवयव बरोबर असतात, फक्त ते वाढायला पाहिजेत. मग ते मूल जेव्हा जन्मतं तेव्हा आपल्या आईला ओळखतं का हो? आपल्या बापाला ओळखतं का हो? नाही ना. मग ते आपल्या आईबापांना कधी ओळखू लागतं? आपल्या आईचा आवाज ते कधी ओळखू लागतं? जेव्हा ते आपल्या आईच्या बरोबर राहतं आणि आई त्याचं संगोपन करते, रोज त्याला गाणं म्हणते, त्याला अंगाई गाते, त्याला झोपवते, त्याला उठवते, त्याचं सगळं काढते. ते आपल्या आई वडिलांबरोबर राहून आपल्या आई वडिलांचा आवाज ओळखायला लागतं. हालेलुया. एकाच दिवसात तर ओळखत नाही ना. मग आपल्याला आवाज ऐकण्यासाठी काय करावं लागेल? आपल्याला त्याच्याबरोबर राहावं लागेल. त्याची संगत आपल्याला आवडली पाहिजे. पाप सोडावं लागेल. मग जेव्हा आपण नव्याने जन्मलो तेव्हा देवानं आपल्याला कान दिले नाही? जन्मलो की नाही ना देवाच्या राज्यामध्ये नव्याने? देवानं कान दिले नाही? मग आपण ऐकत का नाही? मग दोष देवाचा की आपला? का ऐकत नाही? कारण त्याचं सान्निध्य आपल्याला प्रिय नाही. जर आपण त्याच्याबरोबर राहू तर त्याचं ऐकूही ना. प्रभू दूर का वाटतो? बघा, देव आपल्याशी एकदम सौम्य वाणीने बोलतो. एलियास बरोबर तो बोलला ना, पावटळीत देव नव्हता. बघा ते वचन वाचू आपण. पहिला राजे 19 11 आणि 12 आपण वाचू. देव कसा बोलतो? पढ़ना नंबर 439, पहला राजा उसका 19वां अध्याय, वचन 11 से 12 तक. उसने कहा, निकलकर यहोवा के सम्मुख पर्वत पर खड़ा हो. और यहोवा के पास होकर चला. और यहोवा के सामने एक बड़ी प्रचंड आंधी से पहाड़ फटने और चट्टानें टूटने लगी, तो भी यहोवा उस आंधी में न था. फिर आंधी के बाद भूकंप हुआ, तो भी यहोवा उस भूकंप में न था. फिर भूकंप के बाद आग दिखाई दी, तो भी यहोवा उस आग में न था. फिर आग के बाद एक दबा हुआ धीमा शब्द सुनाई दिया. तेव्हा त्याने म्हटले, बाहेर जाऊन डोंगरावर यहोवाच्या पुढे उभा राहा आणि पहा, यहोवा जवळून जात असता मोठा बळकट वारा यहोवाच्या पुढे डोंगर विदारित व खडक फुटीत होता. खूप मोठा आवाज होता, बळकट वारा होता, मोठा आवाज होता ना. पण त्या वाऱ्यात यहोवा नव्हता, त्या आवाजात यहोवा नव्हता. मग वाऱ्यानंतर भूमिकंप झाला व भूमिकंपात यहोवा नव्हता. मोठा आवाज झाला, भूमिकंपाचा आवाज होतो. भूमिकंपानंतर अग्नी झाला, पण अग्नीत यहोवा नव्हता. हे 3 आवाज झाले, मोठे मोठे आवाज होते. जगाचा आवाज, देहाचा आवाज, सैतानाचा आवाज, मोठे आवाज आहेत. आणि अग्नीनंतर कोमळ बारीक वाणी झाली. देवाचा आवाज कसा आहे? कोमल, बारीक, सौम्य वाणी. कशी? जर मी हळू बोललो तर काय करावं लागेल? तुम्हाला जवळ यावं लागेल ना. मी असं करेन, तुम्ही असं करा. देव काय करतो? आपण काय केलं पाहिजे? तुम्ही देवाजवळ या, देव तुमच्या जवळ येईल. आपण उलट करतो. आपण त्याला सांगतो, तू ये, तू ये, तू ये. तो सांगतो, तू ये, मी आहे, तू ये. तू कुठे आहे?
तू माझ्यापासून दूर गेलेला आहेस, तू माझ्या जीवनापासून दूर पळालेला आहेस, तुझं मन माझ्यापासून दूर आहे. इफिस्करास पत्र 2 अध्याय. बघा आपण कसे दूर झालेलो आहोत, कसे दूर जातो देवापासून. इफिस्करास पत्र 2 अध्याय. दोन पण आहे, 4 पण आहे, आपण दोन्ही वाचू. 1 मिनिट. 2 अध्याय पहिला 1 पासून 3 आपण वाचू. बघा ना नंबर 265 इफिसियों उसका 2 अध्याय वचन 1 से 3 तक. उसने तुम्हें भी जिलाया जो अपने अपराधों और पापों के कारण मरे हुए थे, जिनमें तुम पहले इस संसार की रीति पर और आकाश के अधिकार के हाकिम अर्थात उस आत्मा के अनुसार चलते थे जो अब भी आज्ञा न मानने वालों में कार्य करता है. इनमें हम भी सब के सब पहले अपने शरीर की लालसाओं में दिन बिताते थे और शरीर और मन की इच्छाएं पूरी करते थे और अन्य लोगों के समान स्वभावी क्रोध से संतान थे. तुम्ही आपले पाप व अपराध व पापे यामध्ये मेलेले असता त्याने तुम्हास जिवंत केले. त्यामध्ये तुम्ही या जगाच्या राहटीप्रमाणे पूर्वी चालत होता. जगाचा आवाज ऐकत होतो, जगाची राहट आहे, जगाशी समरूप झालेलो. त्यासाठी लिहिलंय की तुम्ही जगाशी समरूप होऊ नका, आपल्या मनाच्या नवीकरणाने आपले रूपांतर होऊ द्या, की देवाचा आवाज, देवाची इच्छा काय आहे, जी पूर्ण आहे, परिपूर्ण आहे, योग्य आहे, चांगली आहे, ते तुम्ही जाणावी. आपल्या मनाचे रूपांतर होऊ द्या. देवाजवळ कान मागायचे, प्रभू तुझी इच्छा काय आहे. तर तुम्ही या जगाच्या राहटीप्रमाणे चालत होता. अंतरिक्षातील सत्तेचा अधिकारी म्हणजे आज्ञाभंगांच्या संतानामध्ये आता कार्य करणारा जो आत्मा, त्याच्याप्रमाणे तुम्ही चालत होता. सैतानाचं ऐकत होतो, जगाचं ऐकत होतो, आणि तिसरी गोष्ट देहाचं ऐकत होतो. वचन 3 मध्ये लिहिलंय तुम्ही देहाचं ऐकत होता. त्यांच्यामध्ये आम्ही सर्व पूर्वी आपल्या देह स्वभावाच्या वासनेप्रमाणे वागलो आणि आम्ही देहाच्या व मनाच्या इच्छा तृप्त करत होतो. होते तिन्ही आवाज होते. मिळतंय ना वचन. देवाने काय केलं? आपल्या पुत्राला वधस्तंभी दिलं. हे तिन्ही आवाज मारण्यासाठी दिलं, जेणेकरून मी देवाचा आवाज ऐकावा. तो वधस्तंभाच्या द्वारे पडदा फाटला गेला ना, माझ्यासाठी वाट तयार केली ना. कशासाठी? की मी त्याच्या कृपेच्या राजासनावर जायचं धैर्याने आणि त्याचा आवाज ऐकायचा आणि त्याची कृपा मिळवून घ्यायची. असंच नाही ना. किंमत मोजलेली आहे देवानं मला नवीन हृदय देण्यासाठी. त्याला वधस्तंभी जावं लागलं. आमेन, हालेलुया. बघा वचन अध्याय 4 बघा. इफिस्करास वचन अध्याय 4 17 पासून आपण वाचू. उसी अध्याय में 4 अध्याय वचन 17 से. इसलिए मैं कहता हूँ और प्रभु में आग्रह करता हूँ कि जैसे अन्य जातीय लोग अपने मन की अनर्थ रीति पर चलते हैं, तुम अब फिर से ऐसा न चलो. यास्तव मी म्हणतो व प्रभूमध्ये साक्ष देतो की ज्याप्रमाणे राष्ट्राचे लोकही आपल्या मनाच्या व्यर्थतेत चालतात, त्याप्रमाणे तुम्ही चालू. आता आपण 3 आवाज ऐकले, देहाचा आवाज, जगाचा आवाज आणि सैतानाचा आवाज. ही मनाची व्यर्थता आहे, खाली घेऊन जाईल. खालून येणारं ज्ञान मरण देईल. हालेलुया. जीवन हवंय, मग त्याचा आवाज ऐकायला लागेल. वरून उतरलेली जिवंत भाकर मीच आहे. जो माझ्याकडे येतो, माझे शब्द ऐकतो व त्याप्रमाणे करतो, तो एका दगडावर, खडकावर घर बांधणाऱ्या माणसासारखा होईल. वादळ येतील, वारे येतील, जग येईल, देह येईल, सैतान येईल, तो त्याला लागणार नाही. पण त्यानं सैतानावर, वाळूवर, जगावर बांधलेला आहे, त्याचं काय? वादळ वारे येतील आणि ते कोलमडून जातील. त्यांची बुद्धी अंधकारमय झाली असता त्यांच्या अंतःकरणाच्या कठीणपणामुळे त्यांच्यात जे अज्ञान आहे
अज्ञान का आलं? हृदय कठीण केलं. मग ज्ञान कसं येईल? हृदय नम्र केल. तो नम्र जनास कृपा देतो आणि गर्विष्ठास विरोध करतो. देवाचा आवाज ऐकायचा आहे. प्रभू मला नम्र कर, नम्र हृदय दे, तुझ्या आवाणी ऐकणारे मला कान दे. त्यामुळे ते देवाच्या जीवनापासून दूर झाले. कठीण हृदयात जीवन राहील का? देवाचा आनंद, देवाची शांती, देवाचा विसावा, देवाची भरपुरी, देवाचे आशीर्वाद, देवाचं आरोग्य, दैवी स्वभाव, दैवी सामर्थ्य त्याच्यात राहील का? कुठे राहील? तर नम्र जनांच्या ठाई वस्ती करतो. हालेलुया. नम्र जनांच्या ठाई, अनुतापी हृदयाच्या ठाई, रडणाऱ्या हृदयाच्या ठाई, त्याला बळकट करण्यासाठी, त्याला शक्ती देण्यासाठी तो त्याच्या जवळ असतो. हालेलुया. ते बधिरलेले असून त्यांनी लोभाने सर्व अशुद्धता करण्यासाठी आपणास कामातुरपणाच्या स्वाधीन केले आहे. जर तीन आवाज आपण ऐकतच असलो, देवाचा आवाज ऐकत नाही, तर आपलं मन कसं झालं आहे? बुद्धी कशी झाली आहे? बधीर. ज्याला सेन्स नाही, सेन्सिटिव्हिटी गेलेली आहे. कुष्ठरोग झालेल्या माणसाला हात लावला तर त्याला समजतं का हो? मग आपलं बुद्धीही तशीच होते. त्याला देवाची वचनं कळतच नाही. ही इज नॉट सेन्सिटिव्ह. पापाबद्दल सेन्सिटिव्हिटी निघून जाते. काय पाहतो, पाहिलं, काय होतं, हे बोलायचं बोललो, काय होतं, तिकडे जायचं नाही केलं, काय होतं, काय होत. सेन्सिटिव्हिटी गेलेली असते. पण जो देवाचा ऐकतो त्याची सेन्सिटिव्हिटी भानावर असते. प्रभू तुला आवडत नाही, नाही नाही नाही. 30%, मग 30%च राहायचं, मग 60%. फर्स्ट क्लास. 30% म्हणजे पासिंग. काय बरोबर की नाही? शाळेमध्ये पासिंग काय असते? हां 35 ना. पण देवाच्या राज्यात 30% आहे. डिस्काउंट आहे 5%. बघा किती देव दयाळू आहे हो. 5% डिस्काउंट तरी देतो. तेवढं तरी कर, 30 तरी दे. आणि फर्स्ट क्लास किती आहे? हां ते बरोबर आहे 60%. आणि 100%. जर मी 30 नाही दिले तर 100ची अपेक्षा कशी करू? सुरुवात तरी केली पाहिजे ना. मग 60%, मग हळू 70%, 90%. हालेलुया. परंतु अशा रीतीने तुम्ही ख्रिस्त शिकला नाही. आम्ही ख्रिस्ताचा आवाज ओळखलेला शिकलो का? की आपण जगाचा आवाज ऐकायला, देहाचा आवाज ऐकायला आणि सैतानाचा आवाज ऐकायला शिकलो? आपण अशा रीतीने ख्रिस्त शिकलो नाही. तर तुम्ही त्याचे सांगणे ऐकले आहे व येशूच्या ठाई जे खरेपण आहे ते त्याच्याकडून तुम्ही शिकवलेले आहात. ख्रिस्त येशू खुद्द तुम्हाला शिकवतो. तुम्हाला कोणाला शिकवावी अशी गरज नाही. तुम्ही त्याचा ऐका, तो तुम्हाला शिकवेल. माझी मुलं यहोवानं शिकवलेली होतील असं वचन आहे. मागा म्हणजे मागितलंच नाही, प्रभू मला शिकव. तो उत्तम गुरु नाही का? गुरूंचा गुरु तो आहे. त्याच्या पायाशी बसल्यावर तो शिकवणार नाही का? आज जे मी तुम्हाला सांगतो ते मी कुठे वाचलेलं नाही आहे. आज मला मिळालेलं प्रकटीकरण वेगळं आहे, वेगळं असतं. प्रभू वेगळं बोलतो. मागा म्हणजे मिळेल. ते असे की तुम्ही पूर्वीच्या वर्तणुकीविषयी व फसवणाऱ्या विषय वासनांनी नासत चाललेला जो जुना मनुष्य त्याला तुम्ही दूर करावे. जुना मनुष्याला काय ऐकायला आवडतं? देवाचं नाही. त्याला मस्त डुकरासारखं घाणीमध्ये लोळायला आवडतं. मस्त फर्स्ट क्लास. त्याला काय वाटतं का हो? डुकराला धुतलं आणि सोडलं, कुठे जाणार ते? का? आणि ते आवडतं.
पण मेंढराला समजा टाकलं चिखलामध्ये, काय करेल मेंढरू? मग स्वभावाचा परिणाम होतो आपला स्वभाव, की मी बदललो की नाही, प्रभू मला बदलत आहे की नाही, आणि मला बदलायचं आहे की नाही. प्रभू मला बदलायला तयार आहे, पण प्रश्न माझा आहे की प्रभू मी बदलायला तयार आहे का? प्रभू एकदा बोलेल, प्रभू दोनदा बोलेल, पण मी ते केलं नाही तर काय होईल? प्रभू सौम्यवाणीनं बोलतो छोट्या छोट्या गोष्टीमध्ये. प्रभू सांगतो क्षमा कर. सर्वात कठीण शब्द कोणता? आय एम सॉरी. बघा, बोलणारच नाही. सर्वात कठीण शब्द कोणता बोलायला? हो बोला. बघा, तुम्ही आता पण नाही बोलात म्हणजे एवढा कठीण आहे. कोणता? हां, किती वेळा बोलतो आपण? कधी शेवटला कधी बोललेला आठवत नाही. नाही का? एवढा कठीण आहे. बघा, प्रभू बोलायला सांगतो की नाही? हां, प्रभू सांगतो प्रार्थना कर. बघा, सोपं आहे. देवाचा आवाज आणि स्वतःचा आवाज, जगाचा आवाज, सैतानाचा आवाज ओळखणं सोपं आहे. प्रभू सांगतो प्रार्थना कर. सैतान सांगतो का प्रार्थना करायला? देह सांगतो का प्रार्थना करायला? जग सांगतं का प्रार्थना करायला? मग कोण सांगतं प्रार्थना करायला? सोपं आहे ना, नाही का? हुशार आहात तुम्ही, नाही का? वाईट करू नको, वाईट पाहू नको, वाईट बोलू नको, वाईटाकडे जाऊ नको, बऱ्यानं वाईटाला जिंक. कोण सांगतं? जग सांगतं का? सैतान नाही, जग काय सांगतं? वाईट कर. हां, म्हणजे सोपं आहे की नाही? प्रभू थोड्या थोड्या छोट्या छोट्या आवाजाने आपल्याशी बोलतो. त्याची वाणी लीन नम्र आहे. म्हणजे मी ऐकली आणि तसं केलं तर तो मला आणखी नाही देणार का? जर मला त्याने सांगितलं असेल तर मी केलं नाही तर पुढची स्टेप मला तो काय देईल? 30%च आहे, पण मी 30% केलं तर मला आणखी वाढण्याची शक्यता आहे. पण मी 30% केलंच नाही तर मला पुढे कसं जाता येईल? मग छोट्या छोट्या गोष्टी प्रभू मला करायला सांगतो त्या मला केल्या पाहिजेत. मला वेळ दिला पाहिजे. माझं नुकसान होईल, मला त्रास होईल, पण प्रभू मी तुला सोडणार नाही. जर हे आपण घेतलं तर किती मिळेल? तो बोलत आहे आणि वरून वाणी आली की हा माझा प्रिय पुत्र आहे, ह्याच्याविषयी माझा जीव संतुष्ट आहे, ह्याचे तुम्ही ऐका. कोणती पहिली आज्ञा कोणती दिली नवीन करारामध्ये प्रभूनं, देवानं बाप्तिस्मा होताना? ह्याचे तुम्ही, देवाची पहिली आज्ञा कोणती आहे? ह्याचे तुम्ही ऐका, मग तुम्ही सगळे आज्ञा पाळाल. हालेलुया. तो त्याचं नाव येशू असे ठेवलं. तो आपल्या लोकांस त्यांच्या पापापासून कसं तो त्यांच्याशी बोलेल, कसं तारेल, तो त्यांना वाट दाखवित नेईल. तो आपला पवित्र आत्मा त्यांच्यामध्ये पाठवेल आणि तो सत्याचा आत्मा त्यांना वाट दाखवित नेईल आणि ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या त्यांची आठवण करून देईल. पवित्र आत्मा आपल्याला देवाच्या वचनाची आठवण करून देतो. वाचलं पाहिजे. वाचतो. आपल्या आईवडिलांनी आपल्यासाठी प्रॉपर्टी विल म्हणून ठेवलेली आहे. किती वेळा वाचू आपण? सांगा मला. विल करतात ना, मृत्यूपत्र विल करून आपल्या हातात दिलं. किती वेळा वाचाल? माझ्या नावावर काय आहे, माझ्या भावाला काय दिलं आहे, मला नाही दिलं, किती आहेत एवढी, किती आहे जमीन, किती आहे सोनं, किती आहे हे, किती आहे ते, घर कोणाचं, एवढं कोणाचं, हे कोणाचं. वाचतो की नाही? हां, मग हे बापानं माझ्या हाती दिलेलं आहे, माझं आहे. ह्याच्यामध्ये प्रॉपर्टी आहे, स्वर्गीय संपत्ती आहे. मी किती वाचतो? मग जर मी वाचली नाही तर मला प्रभू आठवण कशी करून देणार? ही वचनं मला मनन करून साठवावी लागतील, तर ती योग्य वेळी प्रभू माझ्या आठवणीत आणून देईल आणि तो बोलेल ना. त्याच्या पायाशी बसलं पाहिजे. मी माझ्या कामामध्ये मग्न होऊन गेलो तर माझी अवस्था मार्तेसारखी होईल.
चिंताग्रस्त आणि भाराक्रांत, नाही का, हो कष्टी आणि भाराक्रांत जन हो तुम्ही मजकडे या, माझ्यापासून शिका, मी जो मनाचा लीन आणि नम्र आहे. ते माझे ओझे तुम्ही आपल्यावरती घ्या, म्हणजे तुम्ही आपल्या जीवास विसावा पावाल, तुम्हाला शांती मिळेल, तुम्हाला जीवन मिळेल. माझ्या ऐका. हालेलुया. ही आहे ना भाकर. सांगूया प्रभूला आज, प्रभू मला ऐकणारे कान दे. मी तुझं आधी ऐकत असेल, पण आता मी ऐकण्याचं सोडलं असेल, किंवा मी तुझं ऐकतच नसेल, किंवा माझं हृदय कठीण झालेलं असेल, माझ्यामध्ये जग भरलेलं असेल, माझ्यामध्ये भीती असेल, चिंता असेल, वासना असेल, काही असेल, प्रभू आज तुझ्या प्रेमदयेने काढून टाक. तुझी वचनं मला सर्व मोत्या रुपयापेक्षा भारी असू देत, कारण ती उत्तम आहेत. साधा भट्टीतून काढलेल्या सोन्यापेक्षा तुझी वचनं अत्यंत मौल्यवान आहेत. आणि ज्याला तो सापडली तो सुखी आहे, त्याला सापडली तो सुखी आहे.